कलर दिला का नाही? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज सकाळी लवकर उठून आम्ही चाललेलो ग्राउंडला थोडं रनिंग करण्यासाठी. कारण की आता आपले जे पोलीस भरतीचं जे ग्राउंड आहे ते थोडं लवकर आहे. डेट अजून माझी आली नाही, पण करंटची आलेली. करण पण सोबत आहे आपल्या, करणची डेट आलेली, त्यामुळे करंट चालू होता. त्यामुळे म्हणून मी पण जातो. माझा पण टायमिंग बघतो ग्राउंडचा किती मिनटामध्ये रनिंग बसते माझी. आता जाऊयात आपण ग्राउंडमध्ये आणि करूयात प्रॅक्टिस, बघूयात आपली रनिंग बसते का नाही. चला. पण मित्रांनो, इकडं जे सकाळचं वातावरण आहे ते एवढं काय खास नाही. जसं की गावाला वातावरण असते सकाळचं, तसं इकडे नाही. एवढं पण बरोबर नाही वाटत. तर पण जाऊ द्या, आपण जाऊयात. आपण ज्या गोष्टीसाठी चाललेलो आहे रनिंगसाठी, रनिंग करून येऊयात आपण. करणचं तर आता 16 तारखेला ग्राउंड आहे, त्यामुळे त्याची खूप जोरात प्रॅक्टिस चाललेली आहे. आपली पण प्रॅक्टिस चालूच आहे. माझं तर अजून हॉल तिकीटच नाही आलं, काय माहीत का. कारण मी शेवटला फॉर्म भरला होता, त्यामुळे वाटतं नसून आलं. लवकरच येईल आपलं पण, आपण पण जाऊयात. तर मित्रांनो, आताच रनिंग करून आलेले, खूप दम लागलेलं आहे. एवढा मोठा ग्राउंड कंप्लीट केला मित्रांनो. किती 450 500 मीटरचा आहे. त्यामुळे म्हणजे अर्धा किलोमीटर पळालो आपण, ते पण 1.5 मिनटामध्ये. खूप दम लागला, त्यामुळे आता थोडा आराम करूयात. करण बसलेलं आहे इथेच. करणचा टाईम बघूयात आपण. जाऊ दे, आपण आता जाऊयात, थोडं गोळा प्रॅक्टिस करूयात. चला. मित्रांनो, चला आता जाऊयात आपण घरी. ग्राउंड झालेलं आहे आपलं, आणि आज सगळे आलो तर थोडा फायदा झाला आपल्याला. ग्राउंडमध्ये मित्रांनो आपली इम्प्रूव्हमेंट आहे. कारण की आपण जे ग्राउंडमध्ये आलो होतो ते मागे एकदा बघा, आमच्या कॉलेजच्या जवळचे ग्राउंड आहे, त्या ग्राउंडला आलो होतो. कारण की तिथे मोठा राऊंड आहे रनिंगसाठी. तिथे आपला अंदाज कळतो आपल्यामध्ये आपली स्पीड किती आणि किती टायमिंग बसते. तर बघितलं मी, टायमिंग इम्प्रूव्हमेंट आहे आपल्यामध्ये. अजून फक्त थोडी इम्प्रूव्हमेंट करायची आहे मित्रांनो, बस मग बरोबर होणार सगळं. पण ती लवकर 4-5 दिवसात केली पाहिजे. करंटचं पण बसते टायमिंग. आणि गोळा आपला जातो थोडाफार, म्हणजे 8-10 मार्कासाठी जातो आहे. अजून आपल्या गोळा वाढवला पाहिजे. आता सध्या जाऊयात घरी, फ्रेश होऊयात, नाश्ता पाणी करूयात. आणि आज काय कॉलेजला सुट्टी असतील आपल्या, बघूयात मेन घरी जाऊ, नाही तर घरी थांबूया आणि दुसरा अभ्यास करूयात मित्रांनो. मेनमध्ये घरी थांबलो तर अभ्यास करायचा, टाईमपास नाही करायचा मित्रांनो. काहीतरी जो तुमच्या टाईम भेटते त्या संधीचा फायदा घ्या. संधीचं सोनं करायचं आपल्याला. चला जाऊया आता घरी. तर मित्रांनो, मी आलेले घरी आणि फ्रेश पण झालेले, आंघोळ बिंघोळ सगळं झाले करून, नाश्ता पाणी. आता आपण बसूयात अभ्यासाला. टाईम झालेला, आज खूप लेट झालो घरी, कारण की ट्रॅफिकमध्ये बसमध्ये पण टाईम झाला. पण घरी आलो, फ्रेश झालो. आता आपण करत अभ्यास दुसरा विषयाचा, कारण की आपले पेपर संपलेले, तुम्हाला पण माहिती आहे. तर आता दुसरा विषयाचा आपण जे कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करतो आपण, त्याचा अभ्यास करूयात. चला मित्रांनो, आता आपण येऊ थोडं बाहेर जाऊन. मला खूप कंटाळा आला. 4 तास लगातार अभ्यास करत होतो मित्रांनो, मी बघू शकता. पेन पण इथे 4 तास झाले आपण लगातार अभ्यास करतोय. माझं डोकं आता थोडे हँग झाले. तर आपण थोडं फ्रेश होऊन येऊया आता. आणि आज माझा नंबर आहे पाणी आणायचा, तर पाणी पण आणून घेऊया आपण. म्हणून जाऊयात, दुसरं बघूयात काहीतरी. आज बघूयात, ग्राउंडला गेलो तर जाईल, नाही तर नाही. आणि कॉलेजला काय सुट्टीच होती, त्यामुळे घरीच होतो. म्हणून आज पहिल्यांदा एवढा अभ्यास केला आहे. डोक्याला लोड आला परत एकदा. तर जाऊयात आपण आता, फ्रेश होऊन चला बाहेर. तर चला मित्रांनो, पाणी आणून आपलं झालेले आणि आराम पण केला. आता आपला झालेला ग्राउंडचा टाईम. तर आता आपण जाऊयात ग्राउंडला थोडंफार. बघू आज
फक्त आज सकाळी गेलो होतो, रनिंग पण केली, गोळाफेक पण केला. आता पण संध्याकाळी बघूया, फक्त गोळाफेकच करूया आपण. रनिंगमध्ये पाय दुखायला लागला आज, त्यामुळे तर आजपासून आपण गोळाफेक करूया. तर आता जाऊयात आपण ग्राउंडला. त्यामुळे आपण आजचा व्हिडिओ थांबूया इथेच. मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया आपण उद्या पुन्हा एक नवीन आशेने, एक नवीन दिशेने, एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत माझा आजचा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.